काय मित्रांनो, कसे तुम्ही? आय होप तुम्ही चांगले असताल. आता आपण चाललो गावी. चला तुम्हाला डायरेक्ट भेटतो गाडीवरती. तर आता आपण पोहोचले वाशी ब्रिजला. जेव्हा मेन ब्रिज आहे, इथून खाडी विडी खाली समुद्र आहे. ह्या ब्रिजवरती लागल्यानंतर डायरेक्ट वाशीला पोहोचू आपण. आता इथून थोडेसे जरा गाडी विडी पास करू जरा. झालं आता, उजडायला लागले आता. तर आता मस्तपैकी जरा फ्रेश वाटायला लागले आता मला. जरा मागाशी जरा होतं जरा सुस्तीत. आता थोडंसं जरा फ्रेश वातावरण वाटायला लागले, बरं वाटायला लागलं थोडं. आता मस्त मध्ये गाडी ओढूया आपण. तुम्ही पण एन्जॉय करा, मी पण एकदम एन्जॉय करतो गाडीवर. इथं गाडी लय पळते बघा, तुम्हाला दाखवतो. इथं गाडी बेकार पळते. गाडी किती गाडी 100 जाणार. 100 गेली. 100 कशी गाडी एकदम बघा, वातावरण एकदम मस्त झाले. आपली गाडी बी एकदम मस्त आहे, मस्त पळते एकदम. नशीब चांगलं आहे, पावसाचं वातावरण आहे थोडं. पण आता काल 2 दिवस झाले नुसता पाऊस पडतो. वाशी टोल नाक्याला आपण पोहोचलो आहे. इथून आता आपण मस्त मध्ये थोडंसं कष्ट तुम्हाला दिसत असेल. इथून इन लोक येतात, इन लोक क्या बोलत त्यांना, मग ॲक्सिडेंट होतो. इथं सगळे संडेच्या दिवशी, म्हणजे संडेला इथं सगळे रायडर लोक असतात. वाशी टोल नाक्याच्या पुढं पूर्ण सुपरवाईज जेस्टेनर हे ते सगळ्या गाड्या असतात. एका दिवशी ब्लॉग बनवायला माझ्या कामाच्या सेकंड शिप असेल येऊ आपण ब्लॉग बनवायला. त्या टायमाला आपण तुम्हाला दाखवतो मी. हर एक सुपर बाईक असते, हर एक सुपर बाईक. गाडी तर आपली अशीच जाती नॉर्मल, पण अशी 60, 70, 80 चालत राहते गाडी. गाडीचा काही विषय नाही असा. फक्त एकटा असले मी गाडी अशी चालवतो, कारण दोघांना घेऊन रिक्षा यायला चांगलं नाही वाटत. हे काय थोडे टायर वगैरे त्याला बघा किती टायर येतात. हा विषय 1, 2, पुढं 6, 6, मस्त. आता आपण सानपाडाला पोहोचलो बघा. इथं सानपाडा लेफ्ट साईडला, राईट साईडला सर. आपलं सानपाड्याला पोहोचलो आपण. गाडी जरा जास्त चालली आपली, मस्त असं काही अडचण नाही. सानपाड्याला जॉब करतो मी पण, आणि सानपाड्याला आपल्याला रोज डेली ब्लॉग बनवायचे असले तर सानपाड्याला रोज यायचं जायचं, रोजचं भेटतं. पण कसं आहे, एडिट करायला टाईमच भेटत नाही. काय एडिट करायला टाईम नाही भेटल्यामुळे जरा सीन होतोय. त्यामुळे आता बघू, केला एक व्हिडिओ हा एडिट केलेला आपला, बघू आता ते करू आपण. तर मित्रांनो, आता एकदम खाली रोड आहे, एकदम सकाळ एकदम मस्त वाटतं इथं, नाही का? एकदम खाली सा रोड, एकदम मस्त थंड हवा चालली, एकदम वातावरण एकदम मस्त असतं, एकदम मस्त वाटते. आता गाडी आपण थोडी ओढूया, कारण उशीर झाला आता. आपल्याला खालून जायचा प्लॅन होता, जाऊ द्या, ब्रिज मारतो आपण. मस्त गाडीची एकदम कंडिशन. गाडी कसं रावच आहे. इथं आपण ते लावलेलं, ते 2 टॉईस नाही का आहेत, ते टॉय लावलेले मी इथं.
ते ध्यानातच नाही माझ्या, परत घरी ठेवलेले काढून परत ध्यानातच नाही माझ्या ते लावायचे. मला काहीतरी विषय करावा लागेल. घेऊन तर ठेवल्यात घरी ते, आता मोकार पैसे बी गेले सगळंच घे. टोल नाका आला आता. टोल नाका बिल नाका काय नसतो आपल्याला, आपण टोल नाका तोडून जायचं. आपण एवढा लोड नाही घेत टोल नाका बिल नाका. दोन्ही जिक्सरवाले प्लॅन चालला सिग्नल तोडायचा, त्यांचा तोडला त्यांनी. दोघांकडे बी सेम जिक्सर आहे. इथं सगळे दोघं हेल्मेट घालून फिरतात. मला वाटतं दोघांचं हेल्मेट नाही आहे, तसं काही विषय नाही वाटतं. नाही, आपल्या स्वतःसाठी लावतात वाटतं. बघा आपण हा सिग्नल हेल्मेट बघा, आपल्याला झूम करून बघू आपण त्याला. एकदम फुल त्याने ब्रँडिंग लावले त्याच्या हेल्मेटला. आपलं प्लॅन चाललंय सिग्नल तोडायचा. नको वाटतं सिग्नल तोडायला. इथून आता आपण पनवेलमधून नाही जात, बाहेरून जायचं आपल्याला. आतमधून कोण जाईल, बाहेरून फुल एक मोठा एक्सप्रेस वे उरणवाला, त्याच्यामध्ये मजा येते. फुल मोकळा रोड ना. आता सुपर बाईक गेली एक, आपल्याला काही दिसली नाही ट्रकमुळं. काय करावं आता, ट्रक बी आपल्या नशिबात दिसत पण नाही, हाय तर नाही दिसत पण नाही. इथून गाडी पास आपली आरामशीर होईल हसत, पण नाही करायची आपल्याला. आपल्याकडे तेवढी सीसी नाही. त्यांनी दाबली तर भुसकुनी निघायला, त्यांनी दाबली तर आपण दबून जाऊ. त्याच्यामुळे आपण काही वेळेस घेत नाही. तरी एवढा चापकून चाललोय आम्ही. इथं बी खुल्ला रोड आहे, कसे घेऊया आपण पण गाडीला. काय गाडीचं नियोजन पण नसतंय. गाडी पळवायची गाडी आपली 105 जाते, हसत जाते 105 गाडी. तरी पण बघू आज जाते की आता. दुसके आहेत ना, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो. गाडी एकदम हसत जाते. 100 तर गेली आहे, 100 जाते हसत. वा, हे काय चालू आहे दोघांचं काय समजाना झाले. दोघं पण दमाने चालते ते. निघलो आपण. इथं फुल एअरपोर्ट बनले अर्ध. विमान उतरलेच वाटतं इथं एरोप्लेन माझ्या अंदाजाने. मग वरून अजून दिसेल आपल्याला क्लिअर. गाडी आपण तेव्हा राईट साईडला. हे पूर्ण रनवे फुल इथं एरोप्लेन बनते, एअरपोर्ट बनते इथं पूर्ण. लय मोठी जागा आहे पूर्ण. जिथवर दिसणार तिथवर सगळं तेच आहे. हे काय चावी पडली असते आता बघा. या चावी तर काहीतरी जुगाड घालावं लागेल, नाही तर घर आपलं बंदच राहील. इथून जाऊ आपण लेफ्ट साईडला. सोपं पडतं युटर्न मारायला आपल्याला. युटर्न नाही सर, लेफ्ट मारायला. एरोप्लेनमुळं कुठे चला आता तुम्हाला डायरेक्ट हायवेवरती भेटतो. चला. हे मित्रांनो, आता आपण लागलो इथं हायवेला, पनवेल हायवेला. आता इथं मस्तपैकी बघू, रोड चांगला भेटला तर गाडी ओढू आपण. चांगला भेटला तर, अजून काय भेटला नाही. भेटला तर बोलतो आता वाढतो. आता तुम्ही तुरंत आपण गाडी ओढतोय. आता काय नाही, आता फक्त गाडी ओढायची.
अजून काय राहिलेलं आहे नाही जिंदगी. तुला चालू असायला पाहिजे. मास्क लावल्यावरती जरा हवा कमी येत होती. आता थोडी मास्क काढल्यावर जरा हवा जास्त वाढली आपली. आणि आवाज मला वाटतं व्हिडिओ मध्ये आवाजात जरा फरक वाटणार आहे. आणि इथं ॲम्ब्युलन्स उभा आहे. सॅटर्डे संडे रायडिंग जास्त असते ना या रोडला. सगळे सुपर बाईक हे ते सगळे असते तिथे. त्यामुळे ॲम्ब्युलन्स उभाच असते मला वाटतं. बघा इथं फुल दुबईचा फ्यूज येतो. एकदम दुबई, एकदम दुबई बघा. बिना हाले दुले एकदम मस्त. एकदम दुबईवाली वाईफ बघा. दुबई तर दुबईवाली वाईफ झाली. आता मस्त मध्ये एकदम डोंगरवाली वाईफ घेऊ. घाटामध्ये गेल्या फुल एकदम बादल बादल असतील. आसमान आकाश आकाश ढग ढग असतील सगळे वरती आकाशामध्ये. अरे कहना क्या चाहते हो. घाटामध्ये ढग असतील सगळे. आता आपण त्याच्यासाठी जरा लवकरच निघालेलो. आपल्याला बघायचं होतं ते. जरा असं बसून आपली पहिली वाली स्टाईल बसायला पाहिजे मला. एकदम मस्त. हे वाले सही आहे एकदम. मग काय इथून मस्तपैकी गाडी जरा लीन मारू आपण. झोपू का गाडी. गाडी झोपवतो बाबा. वाव स्पीड बघा. स्पीड बघा. स्पीड बघा. चला तुम्हाला डायरेक्ट भेटू आपण. डायरेक्ट घाटामध्ये नाश्ता करताना डायरेक्ट भेटू तुम्हाला. नाश्ता करून डायरेक्ट आपण निघू मग घाटामध्ये. घाटामधून डायरेक्ट एकविरायचे बाहेरून दर्शन घेऊन निघू. चला.